नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. तर बघा, आनंदाची बातमी म्हणजे बघा, सोशल मीडियावरती मागच्या 2 वर्षापूर्वी तुम्ही एक बातमी ऐकली असेल आणि ती बातमी सर्वांनीच ऐकलेली आणि तुम्हा सर्वांना सुद्धा माहीत आहे. काही कारणास्तव जी स्मिता सातपुते ताई आहे तिला सजा झाली होती आणि ती 2 वर्षापूर्वी त्या ताईला सजा झालेली आणि आता ती ताई परत आलेली आहे. तिची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरनं ती ताई पुन्हा आलेली आहे आणि या ताईला बघा कोणाचाही सपोर्ट नाही आहे, कोणाचाही आधार नाही आहे. तर ही ताई अगदी नव्यानं पुन्हा आयुष्याला सुरुवात करत आहे. तर तिला नवीन आयुष्यासाठी पुन्हा सुरुवात करण्यासाठी आपल्या सर्वांकडून शुभेच्छा देऊया. आणि त्या ताईला बघा, बरेच जण असतात वाईट कमेंट करत असतात. तर वाईट कमेंट करून काय मिळत असते बघा, आपल्याला देवाने चांगलं तोंड दिलेलं आहे आणि चांगलं विचार करण्यासाठी बुद्धीसुद्धा दिलेली आहे. तर आपण एखाद्यासाठी चांगले विचार का करू शकत नाही? किंवा आपले जो आपण कमेंट करतो ते सुद्धा आपण चांगल्या पॉझिटिव्ह कराव्यात, जेणेकरून आपल्यापासून कोणाला तरी मोटिवेशन मिळावं किंवा जगण्याची एक नवीन उमेद मिळावी. अशा कमेंट करूया, कारण की जे काही प्रत्येकाच्या आयुष्यात असतं ते घडत असतं, पण आपण नेहमी चांगलंच प्रत्येकाचं विचार करावा, प्रत्येकाच्या भल्याचा चांगल्याचा विचार करावा. तर स्मिता सातपुते ताई पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे. तर तिला कोणीही वाईट कमेंट करू नका. एकटी स्त्री आहे आणि एक तिचा मुलगासुद्धा आहे. तर ती आपल्या मुलासाठी जगत आहे. तर तिला आपण चांगलं प्रोत्साहन देऊया किंवा चांगल्या कमेंट करूया. एक नवीन जगण्याची उमेद निर्माण करूया. का तिला जगण्याचा अधिकार नाही आहे? तर असे काही वाईट कमेंट करणारे लोक आहेत, तर त्यांना मी सांगू इच्छिते की कोणालाही तिला म्हणजे एक कुठली स्त्री असू दे, कुठलाही पुरुष असू दे, पण तुम्ही कोणाचे व्हिडिओ पाहून जर वाईट कमेंट करत असाल तर बघा, जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. बघा, जे तुमचे कर्म असतील त्याप्रमाणे तुम्हाला फळ हे निश्चित मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही एखादा चांगला विचार करत असाल तर तुमचे चांगलेच होणार आहे. त्यामुळे आपले विचार नेहमी पॉझिटिव्ह असावेत, चांगले असावेत. पुढच्या व्यक्तींना त्यातून सकारात्मक काही ना काही घेण्यासारखे असावे. त्यामुळे चांगले विचार करा, चांगली वाणी ठेवा आणि तेव्हा तुमचं सर्व चांगलं होईल. वरचा परमेश्वर सर्व गोष्टी पाहत असतो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एवढाच उद्देश होता की ताई ती परत आलेली आहे आणि ती ताई पुन्हा एक नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे. तर आपल्या सर्वांच्या तिला आपण शुभेच्छा देऊया आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही छान प्रतिसाद द्या आणि छान छान कमेंट करा, एक लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, तुम्ही सुद्धा मस्त राहा आणि आनंदी जीवन जगा. चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहायला आवडतील, ऐकायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.